फास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। येत्या 2 ते 3 महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवल्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर आता या ई-केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे। ज्या महिलांचे ई-केवायसी अद्यापही झालेलं नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांचं ई-केवायसी अंगणवाडी सेविकांकडून केलं जाणार आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला आहे। पालिका निवडणुकांसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत रहा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना दिले। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे आपलं नाव कुठल्या प्रभागात आहे ते कळेल। 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी आहेत। अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं। 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे। पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही असंही त्यांनी म्हटलं। मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केली। विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये। निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते। मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि आजही महाराष्ट्राची आहे। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। इतिहासात असले अनेक रेहमान डकेत आले पण आणि गेले पण। असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला। हिवाळी अधिवेशनात नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली। सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सभागृहात याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। पुण्यात शिवसेना उभाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली। 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। कर्जमाफी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। सतेज पाटलांनी देखील सरकारवर टीका केली आहे। 7 दिवसात फक्त घोषणांचा पाऊस पाडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार। घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटील यांनी सरकारला लक्ष्य केलंय। ज्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय। आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला। लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असंही आठवले म्हटले। सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली। विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री राठोड यांनी ही मागणी केली। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हटलेत। फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकरांनी केलं। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। मुलाखतीला मोठा प्रतिसाद मिळत असून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल असं आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केलं। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते। दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले। मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली। कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला।
आता एक मोठी बातमी. मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून गपक्या आवाजात सुरू होती आणि नाराजीमुळेच त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्यानं नागपूर खंडपीठानं जनहित याचिका दाखल करत दणका दिलेला आहे. वीज जोडणीतील उदासीनता शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारी असल्याचे कठोर निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलंय. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचं काम पूर्ण झालंय. प्रारूप मतदार याद्यांमध्ये असलेले आक्षेप दुरुस्ती करण्यासाठी आणि याद्या अंतिम करण्यासाठी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि मौलाना आझाद संशोधन केंद्रात तळ ठोकून बसलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची हुल्लडबाजी पाहायला मिळते. किनाऱ्यावर वाहनांच्या स्टंटबाजीमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय. गाडीच्या टपावर बसून मद्यप्राशन करत भरधाव वेगात वाहनं चालवण्यात आली. प्लास्टिक मुक्तीच्या दिशेनं ग्रामीण भागातून पावलं उचलली जात आहेत. पंढरपूरच्या जवळच असणाऱ्या गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं कापडी पिशवी वापरासाठी वेंडिंग मशीन अर्थात कॉईन बॉक्स बसवण्यात आलेत. याच ₹5 रुपयाचा कॉईनचा वापर करून कुठल्याही व्यक्तीला कापडी पिशवी सहज वापरायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदार याद्यांवर दाखल झालेल्या 7,567 आक्षेपांचं निराकरण करून दुबार नावं वगळल्यानंतर ही अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनावणे या तरुणाचा धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. खुनाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद केलंय. कारवाईच्या या बडग्यामुळे रिअल इस्टेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. वातावरणात धुळीचे कण वाढल्यामुळे हवा प्रदूषित झाल्यानं नागरिक हैराण झालेत आणि त्यामुळे पालिका प्रशासनानं धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या 4थ्या टप्प्याच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं नुकतीच निविदा मागवली आहे. मुलुंड ते ऐरोली टोल नाक्यापर्यंतच्या कामासाठी ही निविदा मागवली असून या कामासाठी 1,293 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा समाधानकारक ते मध्यम श्रेणीमध्ये नोंदला गेला होता. मात्र आता पुन्हा मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा खालावलाय. समीर ॲपच्या नोंदीनुसार गोवंडीच्या शिवाजीनगर येथील हवा रविवारी वाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून इथे मध्यम श्रेणीमध्ये हवा नोंदली जात होती. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईतील नागरिकांना अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण वाढलंय. शहर आणि उपनगरांच्या अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये रविवारी सलग 4थ्या दिवशी तापमानात मोठी घट झाली. सांताक्रूज इथे 17.2 अंश तर कुलाब्यात 20 अंश तापमानाची नोंद झाली आहे. थंडी मुक्कामी राहिल्यानं मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. मुंबईतच माथेरान इतकंच तापमान नोंद होत आहे आणि पुढील आठवडाभर शहराचा पारा हा 20 अंशांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. भाड्यानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे. म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं उपलब्ध करून देणार आहे. यासाठी नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार आहे. देशातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3री धावपट्टी तयार होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोनं सुरू केली आहे. या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ संस्थांकडून निविदा मागवलेल्या आहेत. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर या विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महत्वाकांक्षी उत्तर मुंबई सागरी सेतूचा विस्तारित भाग असलेल्या वर्सोवा भाईंदर विकास आराखडा रस्त्याच्या प्रकल्पाचा मार्ग उच्च न्यायालयानं मोकळा केलाय. या प्रकल्पाच्या 26.3 किलोमीटरच्या पट्ट्यासाठी सुमारे 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास न्यायालयानं महापालिकेला परवानगी दिली आहे.
मुंबईत आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर आहे. मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करतायत. मुंबई महानगर प्रदेशात 170.40 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्यापैकी पुढील 2 वर्षात मुंबईत अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विरारमधील शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आई वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना ट्रेलर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय. अतिवृष्टीमुळे पाळीव जनावरं गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना गायींचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. यासाठी गुजरातच्या प्रसिद्ध गीर प्रजातीच्या 101 गायींची खरेदी करण्यात आली आहे. रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलंय. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. पुणे शहराच्या झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. या अंतर्गत 2 नवीन परिमंडळांची आणि 5 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे आणि या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. अचानक होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण केवळ वृद्धांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तरुण वयोगटात देखील ही चिंताजनक बाब वेगानं वाढत असून त्यामागे प्रामुख्यानं हृदयविकार आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय. एम्स नवी दिल्ली इथे करण्यात आलेल्या अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. स्वरूपात नालासोपाऱ्यातील NH बेकरीच्या पावमध्ये किडा आढळल्यानं खळबळ माजली. उबाठा शिवसेनेच्या नालासोपारा शहर संघटक संगीता मालुसरे यांनी MD नगर येथील दुकानातून पाव खरेदी केला होता. हा पाव त्यांनी मुलगा राहुल याला खाण्यास दिला असता त्यातील एका पावामध्ये किडा आढळून आला. आपत्कालीन स्थितीमध्ये तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत अशा फक्त 97 रुग्णवाहिका आहेत. 1.25 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी त्या अपुऱ्या पडत असून त्यांची संख्या तातडीनं वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार आहे. नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. पारडी परिसरात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका 4 चाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमध्ये 4 चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जळगाव शहरासह जिल्ह्यात आजपासून पुढील 5 दिवस पुन्हा एकदा थंडीची लाट जाणवणार आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान किमान तापमान 8 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुळजापूर इथल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी या खासदार ओमराजे निंबाळकरांना मुख्य आरोपी विनोद गंगणेनं अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. निंबाळकरांनी केलेल्या आरोपांमुळे समाजात प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप त्यानं केलाय. धाराशिवच्या भूमपरंडा, वाशी आणि कळंब तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीनं ऑनलाईन पद्धतीनं 101 गीर गायींचं वाटप करण्यात आलंय. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईच्या कांदिवली परिसरात पोलिसांनाच मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय. पोलिसांनी विभागातील सर्व संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. जळगावात भाजीपाल्याचे दर अजूनही तेजीत आहेत. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाजीपाला उत्पादन घटलंय. सध्या पालक वगळता बहुतेक भाज्यांचे दर हे 50 रुपयांच्या पुढे आहेत.
भांडवली गुंतवणुकीसाठी काढलेल्या कर्जाचा कर्ज परतफेडीसाठी केलेला वापर, सहकारी संस्थांना दिलेल्या कर्ज हमीमुळे वाढलेली कर्जाची जोखीम आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील अवाजवी खर्च अशा आर्थिक बेशिस्तीवरून भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी आपल्या अहवालात राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर कारला आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात आहे की घातपात याचा तपास आता पोलीस करतायत. पंढरपूरच्या यमाई तलावातील गढूळ पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. गढूळ पाण्यामुळे वारंवार मासे मरत असल्यानं नागरिकांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी झाली होती. मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. लिओनेल मेसीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले. काही वेळ या मुलांसोबत फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव दिला. मुलांनी मेसीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मेसीसोबत हस्तांदोलन करत सचिननं मेसीला क्रिकेट जर्सी भेट म्हणून दिली.